काय सहन करतात. त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू. आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही, निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही, जर आरामखोरी केली तर. समजलं ना, हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. सरकार आलं होतं की शिवसेनेचं सरकार आलं होतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता कामा नये म्हणून दुष्टाने, आणि विशेष करून जे शरद जोशी आहेत ना, जे शेतकऱ्यांचा नेहमी पोळका येतो त्यांना, पण शेतकऱ्याला विचारत नाही, संपूर्ण बट्ट्याबोळ केलेल्या शेतकऱ्यांचा, त्या माणसानं पहिली त्याची माणसं शरद पवारांच्या इकडे गेली. नंतर मग जनता दलवाले गेले. जनता दल तर आता फुटलंच आहे, बाकडं तिकडं वगैरे असं. पण हा प्रश्न मी जो घेतलेला आता की महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याचा उद्देश फक्त तुमचं भलं व्हावं. काल संजय राऊतचा ज्याला फोन आला की म्हणे दसऱ्याबद्दल तुम्ही काय करतात, लोकांना शुभेच्छा काय देता. म्हटलं काय देऊ शुभेच्छा हो, चांगलं तर व्हावंच, ही नुसती शुभेच्छा झाली, पण त्याला आकार कधी येणार, त्याला निश्चित रूप कधी येणार. ज्या वेळेला माझ्या हातामध्ये तुम्ही सत्ता द्याल त्याच वेळेला त्या शुभेच्छांना अर्थ चढेल, नाही तर त्या शुभेच्छांना काही अर्थ नाही. कारण तुमचं वाईट कशा करता चिंतू. म्हणून मी सांगितलेलं आहे की ह्या वेळेला मी हे सोन्याची पानं तुम्हाला देतो आहे, आणि समजा तुम्हाला नाही पटलं तर ती आपटेची पानं म्हणून स्वीकारायला मी तयार आहे. पण या वेळेला हा बदल तुम्हाला घडवून आणावा लागेल. मला कर्नाटकाच्या त्या जनतेला शाबासकी दिलीच पाहिजे. बरं असेल, आमचा वाद असेल आहे, पण कुठेतरी एक अभिमानानं आमच्या कार्यक्रमाचा वेळ तुम्ही त्या उर्दू वार्ताला देता, आम्ही नाही सहन करणार. पण बाळानो, कळत नाही तुम्हाला, दुर्दैव आहे, पोलीस फायरिंगमध्ये जवळजवळ 5 हिंदू आणि 6 मुसलमान मेले पोलीस फायरिंगमध्ये, आणि भोसकाभोसकीमध्ये जो एवढा आकडा आहे तो सगळा हिंदूंचा, हिंदू मारले गेलेले आहेत भोसकाभोसकीत. हे चित्र मी सहन करू शकणार नाही, बिलकुल सहन करू शकणार नाही. एकूण जो आकडा आलेला आहे मला वाटतं आता 30 पर्यंत गेलेला आहे, त्याच्यातले 10 बाजूला काढा, 11 बाजूला काढा, बाकी सगळा हिंदू मारलाय त्या लोकांनी. मला चिथवायचं नाहीये, पण तुमच्या हिंदुस्थानामध्ये तुमच्या पोटात सुरे जाऊ शकतात आणि सरकारला लाज नाही. ह्या पुढे मी तुम्हाला सांगतो, हे चित्र निदान महाराष्ट्रात, शिवरायाच्या मर्दांच्या महाराष्ट्रात मी सहन करणार नाही. त्या याच्यामध्ये चिथावणी वगैरे काही नाही, आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनारचे बोकड नवत किंवा काल प्रकारचा भांज्याचा खाटीकखाना नाहीये. रांकेत हिंदू उभे राहिले, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चाललेले सुरापर्जित वगैरे वगैरे, चलो साले एकेकाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात. हे नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका. मेलात तरी चालेल, प्लेग आला तरी चालेल. मी उलट प्लेगच्या उंदरांना बोलेन, ये रे ये, या गांडूंना लवकर मरण आण, असं मी त्यांना सांगेन. कशा करता जगायचं? मर्द म्हणूनच आम्ही जगणार आहोत. आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांशी टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. समजलं? आहे आता मी गोव्याला जातोय, तिथे पण जरा झाले कुटू चालतंय. बीजेपीशी आमची युती नक्की, पण जरा जाहीररित्या त्यांना जरा काही सांगू इच्छितो. एक कानमंत्र देतो की आपला झगडा जागांचा नाही. तुम्हाला किती खुर्च्या, मला किती खुर्च्या. आमच्या खुर्चीला 1 हातच नाही, तुमच्या खुर्चीला 2-2 हात. तुमच्या खुर्चीला 4 पाय, आमच्या खुर्चीला 2 पाय. हे असलं काही आमचं भांडण नाहीये. खुंटे घालू की मागून नंतर खुर्च्यांना. माझं भाषण नीट समजून घ्या, नाही तर उगीच गैरसमज होईल आणि पत्रकार मग एखादा हे करते, बाळासाहेबांनी खुंटा घातला वगैरे वगैरे, असं काही करू नका.
बरं, भांडण काय तुमचं खुर्चीवरचं? छे 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 छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही, बिलकुल नाही. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. राम जेठमलानी सांगितल्याप्रमाणे तो रावण तुम्हाला जाळावाच लागेल, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत. बरं, नाव काय? नरसिंह राव. आणि चित्र काय? हिरण्यकश्यपू त्यांचं पोट फाडतोय. नाव काय? शंकरराव. तिसरा डोळा रावणच द्यावा, पण दोन डोळ्यांनी दिसत नाही. काय करायचे ते देवाचे नाव? बरं, त्यामाने आम्ही बरे आपले ठाकरे, ठोक तुझ्या आयला झालं, ठणठणीत नाव. तर हे सगळं आहे. मी काय म्हटलं की आपण जागेवरनं भांडूया नको. मागच्या वेळेला जिथे तुम्ही पडलात तिथे आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो. निदान आम्हाला यंदा, म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही पडलात, यावेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? दरवेळेला तुम्ही पडायचं आहे, बरं दिसतं काय? मग युती कसली ती? मागच्या वेळेला तुम्ही पडलात, ह्यावेळेला आम्ही पडतो, बघूया ना. पडायचंच आहे ना. पण सत्ता का घ्यायची त्याचं कारण लक्षात घेताना मी सांगितलं, काँग्रेसला गाडायचे हे एकमेव ध्येय नव्हे, तर सत्ता हाती घेऊन लोकांना एक चांगलं सरकार आणि हिंदुत्वाचा जाम जोरदार असा ठसा आम्हाला उमटवायचा आहे. तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. जसं मुसलमानांना सांगतो ना, 3,500 हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिल्या. 3,500. आम्ही काय म्हणतो, आम्हाला 3,500 तुमच्या मशिदी पाडायच्या नाहीत, आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरी जी पडली 2 पाडायच्यात, आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा की तुमच्याकडे, घाला लोटांगण, काय हरकत नाही. तसंच आम्हाला असं सांगायचं की सगळा हिंदुस्थान तुम्ही घ्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणण्याची एक संधी आम्हाला द्या. गोव्यामध्ये तेच, महाराष्ट्रात ठीक आहे, गोव्यात नाही. म्हणजे काय, गोव्याची किल्ली तुमच्याकडे आहे? आणि ते खलं पाणी ते अगदी धाम तुम एक कमरे मे बांधावून चावी खो जायसारखं गाणं गाताना आम्हाला बाहेर ठेवताय. लाथ मारून दरवाजा फोडून टाकू गोव्याचा पाहिजे मनात आणलं तर. पण केवळ हिंदुस्थानचं नुकसान होईल, हिंदुत्वाचं नुकसान होईल. ख्रिश्चन पोर्चुगीजांचे जे केंद्र कोणी आहेत ना, ते बकरे किंवा त्यांची मेंढरं राहिलीत मागे, त्यांचं तर फावेल. म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही त्याग करायचं. गोव्यात काय, मग तुमचं तरी कुठे होतं गोव्यात? तुमचंही नाही, आमचं नाही. एकत्र येऊन काहीतरी करूया, चांगलं सरकार देऊया, फालोरो बिलोरे फालतू लोक काढून टाकूया. पण काय त्यांच्या डोक्यातच नाही, जागांचा ओरबडा. मागच्या वेळेला आम्ही 200 मिळवले, ते ह्या वेळेला आमची जरा संख्या वाढलेली आहे, या वेळेला आम्ही जरा जोर काढलेले आहेत. मागच्या वेळेला 5 नमस्कार काढले आम्ही, सूर्यनमस्कार, आता या वेळेला 10 काढलेले आहेत. आम्हाला 5 सीटा पाहिजे, 14. काय पटत नाही मला. आणि म्हणून जरा थोडासा त्रास होतो, ताप होतो. पण शेवटी केवळ हिंदुत्वासाठी, केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार गाडण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. आणि उद्या दुर्दैवाने युती तुटलीच तर आपण काय करणार आहात? शिवसेनेचं सरकार स्वतंत्रपणाने निवडून आणणार आहात? आणू शकाल? नक्की? आईचान का आपला कंटाळा? बघू, मतदान सुरू झालेलं आहे, 2ला जाऊ, 2 वाजले, अहो उठताना, आणि 4ला जाऊ, 4 वाजले, अहो जाताना चहा पिऊन जाऊ, असं नका करू. पहिल्यांदा कर्तव्य बजवा. पण ही पाळी महाराष्ट्रात येणार नाही. परवा मी गोव्याला जातोय, जाहीर सभा होणार आहे, आणि त्यांना सुबुद्धी सुचेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रार्थनाही करतो. पण जागांचा बंटवारा हे आमच्या पुढे ध्येय नाही. मग ते म्हणते, मग असं जर असेल मग तुम्ही आम्हाला कशा करता? आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विचार कराल तर शिवसेना जेवढी एकंदर मजबूतीने उभी आहे, पाळमुळं जेवढी खोल गेली तशी तेवढी तुमची नाही आहे, बिलकुल नाही. आणि सत्य असताना आमच्या जोरावरतीच तुम्ही आलात ना, तुमचा आम्हाला फायदा झाला असं आम्ही नाही म्हणत नाहीये. पण कधीही तुमचे 10 खासदार ह्या महाराष्ट्रात केव्हाही निवडून आले नाही, ते त्यावेळेला आले. हा युतीचा परिणाम लक्षात घ्या, आम्ही लक्षात घेतो. आम्ही असं म्हणत नाही की केवळ आम्हीच आणि आम्हीच नव्हे, तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मिळून हे असं. पण काय ऐकायलाच तयार नाही. तर अशी गोचिडी प्रवृत्ती ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. दूध प्यायचं तर सरळ दूध पिया. दूध संपलं तरी मात्र रक्त प्यायला लागाल तर मात्र पंचायत होईल. हे एक प्रेमळ सूचना मी त्यांना करू इच्छितो. बाकी वाव आहे सगळे. तर एक 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 मुद्दे आणले तर काय होणार आहे तर काय सांगायला नको. काल परवाकडे गरबा झाला,
केवढा त्रास, किती फोन मला, किती गुर्जर बंधू यायचे, बालासाहेब ते असा झाला, बालासाहेब तसा झाला, आणि एके ठिकाणी तर पोलिसांनी लाठ्या मारून ते ढोल बिल सगळे तोडून टाकले. 2 लाख रुपयाचं नुकसान झालं. 2 लाख रुपयाचं नुकसान. कोणचा कायदा, कोणची ही लोकशाही? आमच्या सणासुदीच्या दिवशी सुद्धा आमची हत्यारं फोडली जात आहेत, आम्हाला तुडवलं जातंय. मी पोलिसांना दोष देत नाहीये, पण हे सारे बसलेत ना वरचे हे महारोगी, त्यांच्याबद्दल काय? त्यांना हलवल्याशिवाय काही करता येणार नाही. फक्त एवढंच आहे, काही चांगले पोलीस असतात, काही अत्यंत गुरमीत, खडा अडकल्यासारखे. काय आता काय बोललात? एकाला सांगितलं त्यांनी, तू आता काय बोललात? तू काय बोललो म्हणाला? ते तुमच्या साहेबांनी वरती फोन केलाच मुळी? जरूर केला. सहानीना फोन केला, पोलीस कमिशनर. अहो म्हटलं 10:30 वाजता तुम्ही काय करता? 10 वाजता तर त्या गरब्याची दांडियाची सुरुवात होते, आणि अर्धा तासात काय करायचं? जरा जिथे काही अशी वस्ती नाहीये, कुठच्याही इमारतीला त्रास होत नाहीये, मोकळं पटांगण आहे, कॉलेज आहे, रात्री काय कॉलेज चालत नाही, आणि कोणाची तक्रार नसेल तर जाऊ द्या की, नाचू द्या की थोडंसं, नाहीतर आयुष्यात काय राहिलंय? बरं, आम्हाला त्या ब्रह्मभट्टाला नाचायला बोलवावं लागतं, आणि नवलकरला वाटतं की मला हे नाचायचं सारखं वाटतं. प्रमोद नवलकर, आपली भूमिका ती नाही, आपण नाचायचं नाही, आपण दुसऱ्यांना नाचायला लावायचं असतं, हे विसरू नका आपली भूमिका. पण दांडियावरती बंधन, ह्याच्यावरती बंधन, आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जेव्हा ढुंगणं वर जातात त्याच्यावरती तुम्हाला लाथ घालता येत नाही? या हजी अलीला गाड्या अशा आणाव्या लागतात, अशा इकडून का? हे इकडे वर आलंय त्यांचं. बरं, हे गॅस सिलेंडर असे वर आलेले आहेत. हे मी जर बंद झालं नाही तर आम्हाला पुन्हा महाआरती चालू करावी लागेल. कारण आमची बोली होती, पोलीस कमिशनर त्यावेळेचे, त्यांच्याशी आमचा करार झालेला आहे की तुम्ही महाआरती थांबवा, आम्ही नमाज रस्त्यावर पडण्याचं, नमाज पडावे, नमाजाला आमचा विरोध नाही, ते मुसलमानांचं स्वातंत्र्य आम्ही त्यांना केव्हाही दिलेलं आहे, पण अतिरेक करू नका. जशी आमची महाआरती रस्ते अडल्यामुळे जर आमच्यावरती खटले घातले जात आहेत, आमच्यावरती खटले घालायला सुरुवात केलेली आहे, महाआरतीमध्ये कोण कोण होते त्यांच्यावरती खटले भरायला सुरुवात केलेली आहे. हिंमत असेल तर करावं, खटले भरावं. कोण कुत्रडे विचारते तुम्हाला आणि तुमच्या न्यायमूर्तींना? पण जर आमच्यावरती खटले घातले जाणार असतील रहदारीला अडथळा केल्याबद्दल, तर त्यांना सुद्धा तुम्हाला रहदारीच्या अडथळ्याबद्दल खटला घालावा लागेल. याला म्हणतात सर्व धर्म समभाव. नाही तर 2 फुल्यात गेला तुमचा सर्व धर्म समभाव. फुल्या कशात घालायच्या? दादा कोणक्यांना विचारायचं. बरं, हे नाही सहन करता कामा, बिलकुल करू नका. आमचं मुसलमानांशी तसं वैर नाहीच. काल परवाकडे मला कोणी प्रश्न विचारला ना की राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय? अहो म्हटलं म्हणजे तरी काय? दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजेत, ते जात नाहीत, आमच्याच अंगावर येतात. दंगल शिवसेनेने केली, दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळा माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली, माझ्यामुळे झाली. नाही, मला वाटतं अजून एवढं नाही आलं त्यांचं, कुठे माझ्या वाचनात आलं नाही, तुमच्या आलं असेल तर मला माहित नाही. सगळं आम्ही, हे कसं काय प्रत्येक वेळेला आम्ही सहन करायचं? दरवेळेला आरोपण बॉम्ब फुटल्यानंतर शबाना आझमी, दिलीप कुमार, कोणी एकाचा शब्द तोंडातनं बाहेर पडला नाही. 12 ठिकाणी, आणि तो सुद्धा हिंदूंच्या विभागात. एकाही मुसलमानांच्या मोहल्ल्यामध्ये बॉम्ब फुटला नाही ना तुकडा त्यांच्या मोहल्ल्यात गेलाय. आठवते तुम्हाला मुंबईकरांना? सगळं आमच्या इकडे फुटलं तरी एकाही माणसानं तोंड उघडलं नाही. जेवढे आमच्या विरोधात फटाफटा लिहायला सुरुवात होते, बोलायला सुरुवात होते, काही झालं नाही. याची चीड आहे मला. तुम्ही न्यायानं आम्हाला वागवा, न्यायानं आम्हाला झोडा. आम्हाला न्यायानं झोडलात आमची तक्रार नाही, अन्यायानं झोडलेलं मात्र सहन करणार नाही. पोलिसांना सुद्धा नम्र विनंती आहे, काही जर आता डोळे मारून काम करण्याची वेळ आलेली आहे. दरवेळेला असताना आमच्या समोर हे करू नका, वर करू नका. ते जे येते त्याच्याकडे लक्ष ठेवा. माझ्यावरती आता नवीन मारेकरी आलेले आहे. खलिस्तानचे 2 काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत. बाकी बहुतेक त्या रिव्हेरो आणखीन गिलनी संपवले, अजून 2 जिवंत आहेत.
त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जुहूहून पाकिस्तानला गेला. माहिती कोणाची? पोलिसांची. कुठे रे गेला, कुठे रे गेला तो? बाळासाहेबांना मारलेला माणूस. साहेब तो आता जुहूला हॉटेलमध्ये आहे. अच्छा, हां, व्यवस्था झाली आहे ना, बघ त्या बघ, काही कमी पडू देऊ नको असं. काही झालं तरी तो मारेकरी आहे. आरामात जुहूला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत की यावेळेला ह्याला उडवायचा. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायची नाही. बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायाच्या पुढे. जाओ, हिंमत असेल तर या सालेन अंगावरती. बरं, तो खलिस्तानवादी असेल तरी क्षमा केली जाणार नाही आणि लांडे असतील तरी क्षमा केली जाणार नाही. तुम्ही करून बघा हो. नाही तर काय करायचंय? नुसते आपल्या भगवे झेंडे फडकतायत. काय करतात? आणि काय अंगावर की भगवा झेंडा तिकडे पशार. कोणी ह्याच्यात शिरतोय, कोणी त्याच्यात शिरतोय, कोणी ह्याच्यात शिरतोय, कोणी बंगाल्यांच्या इकडे, कोणी त्या उत्तर भारतीयांच्या इकडे. काय भागंबा कसली? या असली भागंबाक ह्या पुढे होता कामा नाही. जर त्यांनी तेवढा प्रसंग आणलाय, आणण्याची त्यांची हिंमत नाहीये. आणि एकदा एरोडा तुरुंगामध्ये जिवंत असताना काही माझे शिवसैनिक होते. ओळख झाल्यानंतर म्हणाले की आप क्या शिवसैनिक है क्या? तो हा, हम शिवसैनिक है. हाँ, ऐसा है क्या? अरे कौन तुम्हारा साहब है वो शिवसेना प्रमुख? वो वैद्य मारने के बाद हम वहां जाने वाले थे मुंबई में आपको साहब को खत्म करने के लिए. हम आए भी इतना तक, फिर हम वापस आए. क्यों? तर त्यांनी असा विचार केला की ह्या माणसाला जर उद्या धक्का लागला तर आपले शीख समाज हा जागेवरती राहायचा नाही, म्हणून ते परत गेले. नशीब त्यांचं, समाजाचं. मूर्खपणा केला असता त्याने. आणि हा सगळा शीख समाज काय तुमच्या मालकीचा नाहीये. कडवटपणानं देशाचं रक्षण करणाऱ्यापैकी एक समाज जर कुठचा असेल तर तो शीख समाज आहे. त्याला बिघडू नका. म्हणूनच मला धन्य, ज्यावेळेला मला वाटतं इंदिरा गांधी मारल्यानंतर तुमचे हे आले होते आत्ता, त्यावेळेला झैलसिंग, मी पत्रकारांना सांगितलं कालच्या त्या उघड्या सभेमध्ये, परिषदेमध्ये, झैलसिंगनी मला बोलवलं आणि खास अभिनंदन केलं, आभार मानले. दत्ता नलोडे माझ्याबरोबर होते त्यावेळेला, ते आपले महापौर, ते माझ्याबरोबर होते, इथे आहेत. मी त्यांना विचारलं, राष्ट्रपति जी आपने मुझे क्यों बुलाया? नहीं बाला साहब, मैंने आपको इसलिए बुलाया कि इंदिरा गांधी जब मारी गई तो दिल्ली में 2,500 हमारे सिख लोगों की हत्या हो गई. 2,500 शीख मारले गेले. तेवढ्या बायका विधवा झाल्या आणि 50,000 शिखांनी दिल्ली सोडली. 50,000, कल्पना करा काय त्यावेळेला त्या दिल्लीमध्ये झालं असेल त्या शिखांचं. देशाचं रक्षण करणारा एक शीख समाज. पण म्हणे मुंबईमध्ये काही झालं नाही, एकाही शिखाला धक्का लागला नाही. ह्याचं कारण म्हणे तुम्ही आहात. बरा, आपकी उंगली ऊपर जाती तो सिख समाज की बहुत बुरी हालत होती, मगर आपने उंगली उठाई नहीं, इसलिए मैंने आपको बुलाया है धन्यवाद देने के लिए. मग त्यावर मी त्यांना हेही सांगितलं की म्हटलं आभारी आहे आपला. पण म्हटलं आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. ते म्हणले कोणसी? म्हटलं सायन कोळीवाड्याच्या इकडे 2-3 अतिरेकी पकडले तुमचे खलिस्तानवादी आणि त्यांना सहारा देणारे तुमचेच लोक आहेत शीख. ऐसी ये बहुत बुरी बात है. अरे म्हटलं बुरी म्हणजे काय? राष्ट्रवादी मुसलमान, राष्ट्रवादी कोणी, राष्ट्रवाद्याचा अर्थ समजून घ्या. मुसलमानांच्या बाजूला जर कोणी पाकिस्तानचे हिजडे लपले असतील तर त्या राष्ट्रवादी मुसलमानांनी आपण होऊन पोलिसांना कळवलं पाहिजे की माझ्या बाजूला एक आतंकवादी पाकिस्तानवादी इकडे राहिलेला आहे, ताबडतोब त्याला पकडून घ्या. याला म्हणतात राष्ट्रवादी मुसलमान. पण हिंदूंची मारायला आलाय म्हणून गप्पा बसणारा जो कोणी असेल ना लांडा, त्याची आम्ही पर्वा करणार नाही. आणि यापुढे तर तुम्ही शपथ घेतली पाहिजे की जर संशय आला पाकिस्तानवादी हे अवलाद आहे, तुम्ही त्याला खतम करा. हो, आकडा खतम करा. नाही ते दिल्लीमध्ये बसलेले हिजडे त्या यासीनला सोडून दिला. यासीन बसला कशा करता? यासीन कोण? तो JKL जो म्हणून ती आहे फ्रंट तिकडूनची काश्मीरमध्ये, म्हणजे अतिरेक्यांची, त्यांचा प्रमुख. तो उपोषणाला बसला. का उपोषणाला बसला? नाही म्हणे ते हजरतबालच्या समोर खंदक खणलेले आहेत मशिदी पुढे, ते म्हणे तुम्ही त्यामधला आर्मी हटवा. उपोषण कोण करतोय? आपल्या विरोधातला शत्रू.
आणि आर्मी आपली त्यांना हटवण्याचा त्याने हट्ट केला तर आणि तरच मी माझं आमरण उपोषण मागे घेईन, नाही ते घेणार नाही. आमच्या सरकारनं त्याच्यापुढे लोटांगण घातलं, खंदकातलं सैन्य हटवलं आणि यासीनने उपोषण सोडलं. तुमच्या बाबतीत करेल का एवढं सरकार? इमामच्या पेन्शनची काळजी करणारं सरकार तुमची काळजी घेईल? खंदकातनं आमचं सैन्य हटवलं, हा सैन्याचा भयंकर महाभयंकर अपमान आहे. सैन्य म्हणजे काय तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे? आणि यासीन सारख्या एका हलकट माणसाची ज्यांनी 400 हिंदूंचे मुर्दे पाडले त्याची आपल्या अदालतवरती मुलाखत, यासीन मलिक मुलाखत. आणि त्यांनी शेवटी काय म्हटलं? जगामध्ये सगळ्यात जर कोण क्रिमिनल गुन्हेगार असेल ते तुमचे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस आहेत. हे यासीन मलिक म्हणाला, बाळ ठाकरे म्हणाला नाही. म्हणाल्यानंतर कुठेही काही ऍक्शन नाही, काही नाही, काही नाही. आज जरी नथुरामाचं नाव काढल्याबरोबर त्याच्या मागे लगेच खटल्याचा ससेमिरा लागतो आणि या भडवा यासीन पाकिस्तानचा अतिरेकी तिथे येऊन तुमच्या महात्मा गांधींना शिव्या देतो. त्याबद्दल तुम्ही कुठे खटला घालायला तयार नाही. उलट तो आमरण उपोषणामध्ये मरण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला सांगते, तू म्हणतो त्याप्रमाणे वागतो, सैन्य मागे घेतो, खंदक बुजवतो, पण मरू नकोस. हे राज्य करते इतक्या नागडीपणाने राज्यकारभार ह्या देशाचा चाललेला आहे. भ्रष्टाचार होणार नाही तर काय होणार? हा भ्रष्टाचार गाडायचं एकच. आसामची जनता जशी उभी राहिली होती ना, आसामची जनता सत्ता दिली. तुम्ही एक प्रयोग माझ्या बाबतीत करा. हा बाळ ठाकरे आयुष्यामध्ये जर हरला ना तर देशाला भवितव्य राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणूनच सर्वात जास्त जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांपेक्षा माझ्यावर आहे की मी हरता कामा नये आणि मी तुम्हाला हरू देणार नाही. म्हणून एक अशा उभारीने उभे राहा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस उभी राहिलेली असेल ना तिथे तिथे तिचा निपात करावाच लागेल. पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका, हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका. 5 लाखाला नंतर विकले जाणार असाल, 10 लाखाला विकले जाणार असाल आणि आता मात्र भ्रष्टाचाराचा निषेध करणार असाल तर हे ढोंग महाराजांना सुद्धा आवडणार नाही. आणि हे ढोंग तुमच्या मराठ्यांच्या रक्तामध्ये असता कामा नये, एवढी काळजी घ्या. म्हणून शिवसैनिक तुमच्याकडे आदरानं लोक पाहतायत, तो आदर तसाच ठेवा. तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्यात. मी ज्या वेळेला सुरुवात केली मुख्यमंत्री पदी बसून कारभाराला त्या दिवसापासून अनेक जण स्वप्न बघतात की सरकार पडेल, सरकार पडेल, सरकार पाडू. आणि तेव्हा दिलेलं आव्हान मी आज सुद्धा देते, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीत. पण जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ते सुद्धा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. एका वेगळ्या परिस्थितीमध्ये हा मेळावा आपण घेतो आहोत. 50च लोक आहेत. सभागृह मुद्दामून भरलेलं नाही ना तर शिवाजी पार्क जिकडे अपुरं पडतं तिकडे सभागृहाची काय कथा. सभागृह ओसंडून कधीच आणि मेळावा शिवसेनेचा सभागृहात होतच नाही. पण नियम आपणच केलेले आहेत आणि आपण नियम केल्यानंतर आपण कसे तोडायचे. आजचा हा दसरा मेळावा मी मुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झाल्यानंतर पहिला दसरा मेळावा आहे. आणि या मेळाव्यामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जो तुफान महासागर लोटला असता तो तुफान महासागर त्याला भरती येते. पण मला खात्री आहे की त्या लाटा इथपर्यंत आलेल्या नसल्या तरी तो महाराष्ट्रामध्ये महासागर उचंबळून उसळून आजचा सोहळा आपला बघतोय. मला पहिला दसरा मेळावा आठवला, माझ्या आजोबांचं भाषण आठवलं, प्रबोधनकारांचं भाषण. आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की महाराष्ट्र हा काही लेच्यापेचांचा प्रदेश नाहीये, लेच्यापेचांचा देश नाहीये, ही वाघाची औलाद आहे. आणि त्याला जर का डिवचलं तर काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. तोच हा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्राचा मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री आहे. आज देखील छत्रपतींचा हा महाराष्ट्र जो महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा करून त्याच्या छाताडावरती गुढी पाडवा करण्याची ताकद आणि हिंमत घेऊन पुढे जाणारा महाराष्ट्र. येऊनच बघा तुम्ही. नेहमीप्रमाणे त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचं भाषण हे असायचंच. तेच घेत घेत ते विचारांचं सोनं अजूनही आपल्या हृदयामध्ये आहे.
आणि तेच विचारांचं सोनं घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. पण प्रत्येक दसरा मेळाव्याला नेहमी बातम्या यायच्या की आज शिवसेना प्रमुख काय म्हणणार. तसंच आज पण आलंय. उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणाला टार्गेट करणार. हा दसरा मेळावा म्हणजे काही टार्गेटपणा नाहीये कोणालाही टार्गेट करायला. पण काही जणांना काय होतं की सध्या कोरोना जोरात आहे, बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत, पण आपल्याकडे काही जणांना दरवर्षी लस इंजेक्शन देण्याची गरज असते. काही जणांना इंजेक्शनही माणसाची चालत नाहीत, त्यांना गुराढोरांची इंजेक्शने द्यावी लागतात. आणि काही जण तर अशी बेडकं असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे सध्या एक बेडूक आणि त्याची 2 पोरं, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. आणि मी लहान असताना एक गोष्ट किंवा कविता किंवा गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला, तसं या बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला. आणि वाघाची डरकाळी ऐकली, मग जाऊन बाबाला सांगितलं. आणि बाप आवाज काढतोय, पण असा चिरका आणि किरका आवाज येतोय, तर बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल, होऊ शकत नाही. तर ही अशी काही सगळी जी काय लोक आहेत, त्यांचं नाही म्हटलं तरी थोडाफार एक समाचार घेणं गरजेचं आहे. मी गेले वर्ष मुख्यमंत्री पदाला होत आलं, पण 6 महिने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधतोय. आणि त्याही वेळेला मी म्हटलं होतं की शक्यतोवर मी फेसबुक लाईव्ह करत असताना मी माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबियांशी बोलत असतो. आज माझं शिवसेनेचं कुटुंब आणि महाराष्ट्राचं कुटुंब एकत्र होऊन माझे शब्द ऐकतायत. पण तेव्हा एकदा मी असं बोललो होतो की मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेवून, जसा आज तो ठेवलेला आहे, मी एक ना एक दिवस आपल्याशी बोलेन. आणि म्हणून कदाचित जर इकडचा शब्द तिकडे गेला तर मुख्यमंत्री असं म्हणतात, मुख्यमंत्र्यांना शोभतं का, तर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख असं थोडंसं एक संमिश्र भाषण मी करण्याचा प्रयत्न करतोय. संयम, मला संयमाचं महत्त्व माहिती आहे, कारण संयमातला स गेला तर यम राहतो. तो कोणाच्या नशिबी जाईल तो जाऊ देत. पण माझा प्रयत्न असा राहणार आहे की शक्यतोवर संयमाने बोलायचं. मगाशी हे सगळे मुद्दे आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये घोळतातच आहेत. हे यांना बोलायचं करी, एवढं सगळं होतंय, टीका होते, टिप्पणी होते, चारित्र्यहनन, खोटे नाटे आरोप आळ घेतले जात आहेत, पण शिवसेना गप्प कशी. मी त्या सर्वांना सांगतो की हे सगळे जे मर्द शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रमुखांचे मर्द, त्यांच्या विचाराने टक्कर देणारे शिवसैनिक, हे केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र म्हणून माझं ऐकतायत. हे माझं नाही, तुमचं नशीब समजा. कारण जर का त्याने ऐकलं नसतं आणि ते शांत राहिले नसते तर काय झालं असतं कल्पना करून बघा. मी येण्यापूर्वी स्मृतिस्थळावरती गेलो, तिकडे वंदन करून, शिवसेना प्रमुखांना वंदन करून इथे आलो. नाही म्हटलं तर एक शिवसैनिक तिकडे होतेच, आणि ती एक घोषणा ऐकायला आली, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. ज्याला कोणाला टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न करून बघावा. ज्या महाराष्ट्राच्या मातीने औरंगजेब गाडला, अफजल खान गाडला, तीच पवित्र माती, ज्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एक तेज जन्माला आलं, तीच माती आहे. आणि तिच्यामधलं तेज हे आज सुद्धा तसंच ताजं तवानं आणि तेवढंच मजबूत आहे, तेवढंच मजबूत आहे. हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत का, तर मंदिरं अजून उघडत नाही म्हणून. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक तर आपण कोणाच्या वाटेला जायचं नाही, सगळ्यांना आदर सत्कार करायचा, कारण महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे, तसंच तो साधू संतांचा महाराष्ट्र आहे, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवायचा. पण तुम्ही जर का उगाच आमच्या वाटेला आलात, जर माझ्या आजोबांच्या भाषेत वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर वाघ काही शेपूट हलवणारं मांजर नाही आहे, तो फटका मारणार, तो फटका मारणार. मारून घ्यायचा असेल फटका जरूर घ्या. पण आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारतायत. कोण विचारतंय? ज्या वेळेला बाबरी पाडली गेली आणि जो सगळा कल्लोळ अख्ख्या देशामध्ये उसळला होता, कोणाची हिंमत नव्हती. सगळेजण आता जे हिंदुत्वावरती प्रश्न विचारतायत ते त्यावेळेला शेपट्या घालून कुठल्या बिळात लपले होते काही कल्पना नाही. कदाचित
त्यावेळेला ज्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर कोणालाही माहिती नसेल अशी माणसं आम्हाला विचारतायत, तुमचं हिंदुत्व कुठे गेलं? का तुम्ही अचानक सेक्युलर झालात? शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते हिंदुत्व म्हणजे शिवसेना प्रमुख जे बोलायचे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, बडवायच्यात घंटा तुम्ही बडवा, दुसरे येतंय काय बडवायला तुम्हाला? मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. देवळात घंटा बडवा नाही का, करोना आल्यानंतर घंटा बडवा, थाळ्या वाजवा, हेच तुमचं हिंदुत्व. दुसरं काय हिंदुत्व तुमच्याकडे? सगळ्यांना वाटलं गेला करोना, घंटा बडवा, थाळ्या बडवा. काही जण मला सांगत होते की आता पुढच्या वेळेला पुढच्या रविवारी बघा. म्हटलं काय? बेडूकुड्या मारायला सांगणार. आणि त्याच्या पुढच्या रविवारी बघा. म्हटलं काय? कोलांट्या उड्या मारायला सांगणार. मग त्याच्यानंतर दोरीच्या उड्या. म्हटलं हे कसलं हिंदुत्व आहे? आमचं हिंदुत्व आहे असं नाहीये. आज सुद्धा सावरकर सभागृहात मी बोलतो आहे, हिंदुत्व म्हणजे काय? आमच्याकडे आपल्या एक संस्कृती आहे की माता पहिली, माय मरो आणि गाय जगो. हे आमचं हिंदुत्व नाहीये, अजिबात नाहीये. आज महिलांवरती अत्याचार होत आहेत, हत्या होते. हे नुसतं आरोपासाठी मी बोलत नाहीये की बघा बघा तुमच्या राज्यामध्ये काय चालेल. नाही, कुठेच होता का म्हणे. जसं त्या गोवंश हत्याबंदीचा तुम्ही कायदा केलात, आम्हाला हिंदुत्व शिकवताना महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आणि गोव्यामध्ये का नाही? मी विधानसभेत जे बोललो होतो की इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, हे तुमचं हिंदुत्व. हे असं बुरसटलेलं आणि सगळी रया गेलेली हिंदुत्व हे नाहीये. हिंदू म्हणजे कसा पाहिजे? जे शिवसेना प्रमुख सांगायचे की हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. आणि आज मी मुद्दामून काही कागदपत्र घेऊन आलेलो आहे. का घेऊन आलेलो आहे? कारण काही जणांची वाक्य मला खरंच, आज सकाळी संघाचा कार्यक्रम झाला आणि त्या संघाच्या कार्यक्रमामध्ये जसं आपण या सभागृहामध्ये एक मर्यादित स्वरूपामध्ये हा आपला मेळावा, परंपरा फार महत्वाची आहे. परंपरा आपण सांभाळत हा कार्यक्रम करतो आहे. सकाळी मोहनजी भागवत यांनी हिंदीमधून सर्व देशाला उद्देशून एक भाषण केलं आणि त्यांचं वाक्य आहे, माझं नाहीये. जे त्यांना मानणारे आहेत, त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत, त्या टोपीखाली जर का डोकं असेल, त्या डोक्याला म्हणा ह्या वाक्याचा विचार करा आणि हे हिंदुत्व तुमचं तुम्हाला पटते का? कारण तुमच्या सरसंघ चालकांनी सांगितलेलं आहे. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आम्हाला प्यारं आहेच. ते तुम्ही मानता येत नसेल, तेवढी तुमच्यात हिंमत असेल नसेल, पण निदान सरसंघ चालकांनी सांगितलेलं हिंदुत्व तरी तुम्ही मानतात की नाही? आणि त्यांचं वाक्य आहे, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग हैं. कौन है? कहाँ है? कौन ये लोग है? पता है आपको? कहाँ रह रहे? हिंदुत्व एक ऐसा शब्द है जिसके अर्थ को पूजा से जोड़कर संकुचित किया गया है. मंदिर का नाही उघडत? तुम्ही हिंदुत्व सोडलात का सेक्युलर झालात? हे सरसंघ चालकांचं वाक्य आहे. हे सरसंघ चालकांचं वाक्य आहे. नुसतं टोप्या नका घालू एकमेकाला. त्या टोपी खाली मी पुन्हा सांगतो, जर डोकं असेल तर त्या डोक्यामध्ये मेंदू असेल तर त्या मेंदूला पहिलं हिंदुत्व म्हणजे काय हा अर्थ तुम्ही तुमच्याच सरसंघ चालकांकडून समजून घ्या आणि मग खरडेघाशी करा. ज्या वेळेला संपूर्ण देशात, मी पुन्हा एकदा सांगतो, आगडोंब उसळल्यानंतर शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक नसते तर मुंबई महाराष्ट्र वाचला नसता. त्यावेळेला तुम्ही कुठेही दुरान्वयाने सुद्धा तुमचा संबंध नव्हता आणि आज तुम्ही आमच्या अंगावरती येताय का? खुर्चीवरती बसलात म्हणून. मग जे शिवसेना प्रमुख सांगायचे की जो सर्वसामान्य माणूस असतो त्याच्या तळहातावरती भाग्यरेषा असते, हे नशीबवान यांच्या कुठे भाग्यरेषा उमटले ते त्यांनाच कळत नाहीये. अशी काही भाग्यरेषा उमटलेली माणसं असतात, 2-4 दिवसासाठी ती रेषा असते, पण त्यांना असं वाटतं की ही भाग्यरेषा माझ्यावरती उमटले म्हणजे मीच भाग्यविधाता झालो की काय. नाही, एवढे सारी गोष्ट नाहीये. आणि त्याच्यानंतर सुद्धा मोहन भागवत जे म्हणतायत हे फार महत्वाचं आहे. म्हणजे खरं म्हणजे आजचं मोहन भागवतांचं जे भाषण आहे संजय उद्याच्या आपल्या सामनामध्ये व्यवस्थित छापलं पाहिजे, कारण फार मोलाचे त्यांनी विचार मांडलेले आहेत.
एकतर हिंदुत्वाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. जे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे जवळपास तसंच हिंदुत्व त्यांनी ते हिंदुत्व म्हणजे नुसतं देव मंदिर पूजा अर्चा त्याच्यापुरतं ते हिंदुत्व मर्यादित नाही आहे. त्या पलीकडे जाऊन जे व्यापक हिंदुत्व आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या राजकारण्यांबद्दल जे बोललेलं आहे हे सुद्धा त्यांच्याच जी राजकीय शाखा आहे संघाची जी राजकीय शाखा आहे त्या राजकीय शाखेनेही ह्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. कारण आज मोहनजी पुन्हा म्हणालेले आहेत की राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. फार महत्वाचं वाक्य आहे. राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे, विवेक पाळा. हे कोणाला उद्देशून त्यांनी बोललेले असतील? आम्ही विवेक पाळतोय नाही पाळतोय, भाजप विवेक पाळते नाही पाळते. आज कोरोनाचं संकट सगळीकडे असताना सुद्धा जे काय राजकारण आणि राज्यामधली सरकार हे सरकार पडेल ते सरकार पाडू कशाला पाडापाडी करताय? कशाला पाडापाडी करताय? जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देत आहात, जे मध्ये मला सांगायचं ना मोदीजी एवढे तास काम करतात आणि एवढ्या वेळेस झोपतात, तेवढ्या वेळेस उद्धव ठाकरेंनी काम केलं तरी काय काम होईल? उद्धव ठाकरे काय काम करतोय हे नुसतं तुम्हाला गरगर 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 फिरून चालणार नाही. तसं भोवरा सुद्धा फिरतो, सुदर्शन चक्र सुद्धा फिरत असतं, भुईचक्र सुद्धा फिरत असतं. त्या फिरण्याला काय अर्थ नसतो. पण जे काम आज झालेलं आहे ते पुढच्या महिन्यामध्ये सगळ्यांच्या समोर मी ठेवणार आहे. पण राजकारणामध्ये म्हणजे हे कोरोनामध्ये सुद्धा पाडापाडीच करतात. मध्य प्रदेशचं सरकार पाडलं, आणखीन कुठलं सरकार पाडलं, बिहारमध्ये आता प्रचाराला लागले सोशल डिस्टन्सिंगचं. आज सुद्धा आम्हाला सुद्धा हा तोबा गर्दीचा मेळावा करता आलाच काही नाही. परंतु आम्ही हे नियम पाळतो. का पाळतो? की मी मुख्यमंत्री म्हटल्यानंतर मी महाराष्ट्र राज्याचा कुटुंब प्रमुख आहे. मला माझ्या जनतेची, तुम्हाला नसेल, तुमच्यासाठी महाराष्ट्रातली जनता देशातली जनता म्हणजे मतं असतील, पण माझ्यासाठी ती माझ्यासारखी हाडामासाची रक्ताची माणसं आहेत. माझी ती माणसं आहेत, माझी ती कुटुंबीय आहेत. म्हणून हे उगाच नाही लावून फिरत माझी कुटुंब माझी जबाबदारी. पण तिकडे पाडापाडी करताय. पण जेवढं लक्ष तुम्ही तुमच्या पक्षावरती देताय त्यातलं थोडं लक्ष तरी देशावरती द्या ना. आज देश रसातळाला चाललेला आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली आणि त्यांना सत्ता करण्यासाठी हा भूभाग जणू काय 1947 साली अनेक क्रांतीवीरांनी बलिदान करून, अनेक आंदोलनं करून, लाठ्या काठ्या गोळ्या खाऊन हा तुमच्यासाठी स्वतंत्र केलेला नाही. हा स्वतंत्र हा देश ह्या देशातील गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे. आणि जी एक मस्ती इंग्रजांची होती की कुठेही जा जगामध्ये आमच्या साम्राज्यावरती सूर्य मावळतच नाही. इंग्रज मावळले पण सूर्य उगवतच आहे. सूर्य उगवतच आहे, अजून सूर्य नाही कोणाला थांबत. आणि तशीच जर का मस्ती भारतीय जनता पक्षाकडे असेल की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा संपूर्ण हिंदुस्थान आम्ही पाराक्रांत करू शकला असतात. पण ती वेळ, ती संधी ती गमावलीत कारण तुमची वृत्ती त्याला कारणीभूत ठरली. आज सुद्धा बिहारमध्ये इलेक्शन होत आहेत. त्यांनी सांगून टाकलेले की कोणाच्याही जागा कितीही होत पण नितीश कुमारच आमचे मुख्यमंत्री असतील. नितीश कुमार जी आपको मैं शुभकामनाएं देता हूं. नाही, त्यांना कळावं म्हणून मी जरा हिंदीमध्ये बोललो. याचं कारण असं की बरोबर जो डाव त्यांनी हरियाणाच्या कुलदीप सिंग बिश्नोई सोबत खेळला. कुलदीप सिंग बिश्नोई, माझ्याकडे आज सुद्धा ते क्लिपिंग आहे. काय ठणाणा बोंबलत होते तिकडे सगळे भाजपवाले की हरियाणा का अगला मुख्यमंत्री कुलदीप सिंग बिश्नोई होगा. सगळे असं वातावरण भरून गेलं होतं. लोकांनी पटपट सगळ्यांना त्यांना मतं दिली. पण कुलदीप सिंग बिश्नोईचा पत्ता कट करून टाकला, स्वतःचं राज्य तिकडे आणलं. महाराष्ट्रामध्ये हाच डाव आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. हेच जे आज माझं भाषण ऐकतायत तुम्ही सगळेजण त्याला साक्ष आहात. 2014 साली सुद्धा हाच डाव खेळला होता. 2019 सुद्धा हाच केला की बरोबर शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरुद्ध एक कुठून तरी असाच पक्ष पकडून आणला, त्याला उभं करून टाकलं. जा लढ, शिवसेनेच्या विरुद्ध लढ. मोदी से बैर नाही, नितीश तेरी खैर नाही. म्हणजे सरळ सरळ युती नाही करायची, पडद्या मागून सगळं करायचं, बंद दाराआड सगळं करायचं. आपल्याबरोबर शिवसेनेबरोबर तोच डाव केला. पण शिवसेनेबरोबर डाव खेळल्यानंतर मी त्याही वेळेला बोललो होतो आणि आजही सांगतो
की छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जे काय आपण शिकलो आणि शिकायला पाहिजे, नाही तर जर का काही शिकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. छत्रपतींनी जे आपल्याला शिकवलं की एक तर कोणाच्या पाठीत वार करायचा नाही, पण जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. आणि छत्रपतींचंच एक वाक्य, काही पत्र त्यांची मिळालेत, काही पत्र इतिहासमध्ये नोंद झालेली आहे आणि माझ्या वाचनात कुठेतरी एक आलेलं आहे की छत्रपतींचं एक वाक्य आहे, होय मी शत्रूला दगा दिला आणि शत्रूला दगा देतो, पण एक तरी उदाहरण असं दाखवा की मी मित्राला दगा दिलेला आहे. एक तरी उदाहरण असं दाखवा की मी मित्राला दगा दिलेला आहे. मग आम्ही तुमच्या सोबत राहिलो होतो, ती तळमळ नाहीये किंवा माझं टार्गेट भाजप नाहीये, अजिबात नाहीये, पण एकूण देशाची जी काही विल्हेवाट लागत चाललेली आहे, राजकारण आहे की राजकारण, हे मोहन भागवतांच्या वाक्यावरती मी बोलतोय. बिहारमध्ये सुद्धा ते नितीश कुमारला आज जे पुढे करतायत, आम्ही तर म्हणत होतो मोहनजी भागवतना राष्ट्रपती केलं पाहिजे, ही आपली मागणी होती, नाही ऐकलीत, ऐकलं नाही त्यांनी. पण आज कोणाच्या गळ्यात गळे तुम्ही घालताय? शिवसेना नको, हिंदुत्ववादी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली, मोहन भागवतना राष्ट्रपती करा म्हणणारी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना तुम्हाला नकोशी झाली, पण संघमुक्त भारत म्हणणारे नितीश कुमार त्यांच्या गळ्यात गळा तुम्ही घालतात. मग मला हिंदुत्वावरती प्रश्न विचारणाऱ्यांना मला विचारायचं आहे की असं काय झालं नेमकं? ज्या वेळेला 2014 साली निवडणूक आली होती, नितीश कुमार तोपर्यंत आपल्या युतीत होते, पण 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्याची वेळ आली, घोषित करण्याची वेळ आली, तेव्हा हेच नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला सेक्युलर चेहरा पाहिजे पंतप्रधानपदी, तो जर नसेल तर मी युतीत राहणार नाही, आणि त्यांनी युतीत तोडून टाकली होती. मग कोणती लस कोणी कोणाला दिली? तुम्ही त्याला हिंदुत्वाची लस दिली का त्याची सेक्युलरपणाची लस तुम्ही घेतली? हे मला पत्र खरडणारे सांगतील. कोणी कोणाची लस दिली? संघमुक्त भारत म्हणणारा नितीश कुमार हा हिंदुत्ववादी झाले का तुम्ही सेक्युलर झालात? आणि जर तुम्ही म्हणत असाल की जागा कोणाच्या किती जरी आल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्री, ठीक आहे, निवडणुकीनंतर कोरोनाची लस सगळ्यांना बिहारमध्ये फुकट देणार, मग आमचा बाकीचा देश जो काय आहे तो काय बांगलादेश आहे की पाकिस्तान आहे का कझाकिस्तान आहे? लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे अशा लोकांना कारभार करण्याची त्यांची लायकी नाहीये, जे देशामध्ये जर असं विभाजन करत असेल की यांना फुकट आणि तुम्हाला विकत. केंद्र सरकार तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात. मी आज कुठेतरी एक ते दानवेंचं वाक्य ऐकलं, त्याच्यानंतर ते दिसलं नाही. जे आम्ही बोललो, का नाही बोलायचं? जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील, केंद्राकडे जून महिन्यापासून आपण आपत्तीग्रस्तांसाठी जे जे पैसे मागितलेले आहेत त्यातला एक सुद्धा नया पैसा आलेला नाही, एक छराम आलेला नाहीये. मग मागायचे नाहीत पैसे? मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता. दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे, माझा बाप इकडे आहे आणि तो माझ्या सोबत आहे, कधी कधी माझ्या शरीरात असेल, कधी माझ्या विचारात असेल, पण मला भाडोत्री बाप कोणाला स्वीकारण्याची माझी तयारी नाही. ते भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लख लाभो, पण माझे आई बाप सगळे माझ्या या मातीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत. पण का पैसे मागायचे नाहीत? लग्न आम्ही केलं, जरूर केलं, पण लग्न करताना बाप तर सोडा हो, आहेराची पाकिट ज्याला देत होतो ना तो आहेर घेऊन पळालेला आहे. मोजतो म्हणाले, मोजतो आणि मोजून देतो, मोजतच बसलाय. खाल्ले की काय खाल्ले देव जाणे. पण आहेराची पाकिट पळवणारे तुमचे जर का बाप असतील तर ते तुम्हाला लख लाभो. माझे आई बाप हे इकडेच आहेत. हे सगळं मी तुम्हाला बोलतोय कारण हे गेल्या काही महिन्यातलं दाटून साठून सगळं आलेलं आहे. आज आपण विजयादशमी करतो, रामाने रावणाचा वध केला, आपण एक सिंबॉलिक रावणाचा वध करतो. 10 तोंडाचा रावण, अनेक तोंड आहेत. हे 10 तोंडाचा रावण 10 तोंडांनी महाराष्ट्रावरती आलेला आहे. एक तोंड म्हणते रावणाचं, रावण की मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या,
कारण मला वाटतं जर मी विसरलो नसेन तर मोदींनी आपल्याला सांगितलं होतं 2014 साली की पाक व्याप्त काश्मीर मी भारतात आणल्याशिवाय राहणार नाही. बोलले होते ना. पाक व्याप्त काश्मीर लांब राहिलं. आपल्या भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई हे पाक व्याप्त काश्मीर वाटते त्यांना म्हणा अनधिकृत सोडून द्या. 370 कलम काढलेला आहे. पण अधिकृत तरी 1 इंच जमीन आज तरी जाऊन तुम्ही घेऊन दाखवा. आज तरी जाऊन घेऊन दाखवा तुम्ही आणि मग आमच्या अंगावरती या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची ही असली सगळी रावणी अवलाद. महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची? ह्याचं कारण करोनाचं संकट असताना सुद्धा जवळपास 16,000 कोटी त्यातले 2 चीनी कंपन्या बाहेर काढा. येत्या 8-15 दिवसामध्ये आणखीन काही हजार कोटीचे सामंजस्य करार आपण करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये चहूबाजूने उद्योजक येऊ इच्छित आहेत. त्यांना आपण आमंत्रण देतोय. काय केलं शिवसेनेने? मराठी माणसाला वडापाव दिला. हो दिला. भीक मागून खायचं नाही. जे खाशील ते हक्काने खा, मेहनतीचं खा, हा त्याचा मागचा संदेश होता. आणि आज सुद्धा जे हजारो कोटींचे आपण एमओयू केलेले आहेत, काय झालं एमओयूचं? पहिल्या सरकारच्या काळात पण झालेले होते. पण आपण जे एमओयू मला वाटतं जून-जुलैमध्ये केले होते, बहुतेक सगळ्या उद्योजकांना आपण जमिनी दिलेल्या आहेत. त्यांच्या बहुतेक सगळ्या उद्योजकांच्या अटीतटी शर्ती काढून त्यांनी नाही म्हटलं तरी एक सुरुवात केलेली आहे. हे शिवसेना करते, महाविकास आघाडीचं सरकार करते. हजारो कोटीचे एमओयूज म्हणजे हजारो कोटीची गुंतवणूक ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. ही महाराष्ट्रामध्ये येते कोणासाठी येते? या भूमिपुत्रांसाठी येते. म्हणून आज मी हे सुद्धा आवाहन करतोय, सगळ्यांना विनंती करतोय, भूमिपुत्रांना आवाहन करतोय की हे सगळं आम्ही करतोय, आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत. जे जे उद्योग येतील ते जाहीर केले जात आहेत, जाहीर केले जातील. पण तिथे ज्या ज्या पद्धतीचे कुशल अकुशल जी काही काम करणारी माणसं लागतील ती मला या अस्सल मराठी मातीतलीच पाहिजे. तुमच्यासाठी आम्ही हे करतो आहोत. नुसतं बोलून थांबत नाही आहोत, तर हे करतो आहोत. पण मग इतरांची पोटदुखी सुरू झाली की महाराष्ट्र हे करतोय, आम्ही का नाही करू शकत? तर तुमचं नशीब आहे, आम्ही काय करू त्याला? पण महाराष्ट्रामध्ये या संकटाच्या काळात सुद्धा उद्योगधंदे येत असताना महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जाते. महाराष्ट्रामध्ये जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाहीच आहे. मुंबई पोलीस हे निकम्मे आहेत. आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे जे काय मध्ये सगळं झालं की जणू काही महाराष्ट्रामध्ये शिवाजी पार्क असेल, इकडे असेल, तिकडे असेल, गांजा आणि चरसची शेतीच फुललेली आहे. हे एकूण असं चित्र म्हणजे मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत, ते काय काम करत नाहीये. इकडे सगळे नशिले आहेत, चरस गांजा इकडे उघड उघड विकला जातोय. हे असं सगळं चित्र करायचं त्यांना माहिती नाही अजून की या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आमच्या घराघरामध्ये तुळशी वृंदावनं आहेत, गांजाची वृंदावनं नाही आहेत. असं कोणतं पिक्चर आलं नाही की मै गांजा तेरे घर का. हे तुमच्या घरात असेल, गांजाची शेती जिकडे असेल, कुठे आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण एकूण महाराष्ट्राची वाट लागलेली आहे. कायदा सुव्यवस्था नाही, सगळे नशिली लोक आहेत, पोलीस नाहीत, हे नाही, पाकव्याप्त काश्मीर झाले. एवढी बर्बादी करून टाकायची आणि ती सुद्धा पोलिसांची मानहानी मी का सहन करू? जसा मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे तसा होय मी माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सुद्धा कुटुंब प्रमुख आहे. आणि मला त्या पोलिसांबद्दल, पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. जगामध्ये असं कोणतंही पोलीस दल नाही की ज्यांनी स्वतःच्या छातीवरती गोळ्या झेलून जिवंत अतिरेक्याला पकडून देणारं एकमेव पोलीस दल आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुकाराम ओंबळे त्यांनी कसाबला पकडलं, कोणीच नाही असं. आणि असे पोलीस केवळ महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून त्यांना तुम्ही बदनाम करून टाकायचं. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि पुन्हा तेच खरं म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, मुंबई का पाकव्याप्त काश्मीर झालंय, हा हे आमचं होऊच शकत नाही ते. पण असं बोलणं म्हणजे मोदींचा अपमान आहे. कारण मोदी पंतप्रधान गेले 6 वर्ष आहेत. त्यांनी सांगितलं होतं की मी पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशामध्ये आणेन. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते पाऊलच ठेवू शकत नाही. पण ते राज्य करत असलेल्या देशामध्ये जर पाकव्याप्त काश्मीर तयार होत असतील तर ते अपयश हे पंतप्रधानांचं आहे, राज्याचं असू शकत नाही. आमच्या राज्यात ते नाहीच आहे. देशात इतरत्र कुठे असेल तर ते त्यांनी जाऊन शोधावं. हे पंतप्रधानांचं अपयश आहे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक कोणतरी त्याने आत्महत्या केली.
लगेच तो बिहारचा पुत्र असेल ना, पण बिहारचा पुत्र जर त्याने आत्महत्या केली त्याच्यात काही काळबेर असेल, माझ्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी तेही शोधून काढलं असतं असेल तर. पण लगेच तो बिहारचा पुत्र झाला. पण बिहारचा पुत्र म्हणून त्याच्याबद्दल गळे काढणारे तुम्ही महाराष्ट्राच्या पुत्रावरती चिखलफेक करायला लागलात. महाराष्ट्र सरकारवरती, महाराष्ट्र संपूर्ण या प्रदेशावरती, ठाकरे कुटुंबियांवरती, आदित्यवरती तोंडात शेण भरून भरून, होय मी जाणीवपूर्वक बोलते, तोंडात शेण भरून भरून गोमूत्राच्या गुळण्या तुम्ही आमच्यावरती टाकल्या. काय झालं? टाकल्यात ना गुळण्या. आता तेच शेण भरलं तोंड आणि गोमूत्राने भरलेलं तोंड ते गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा. कारण इकडे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही, कारण आम्ही हाताने स्वच्छ आहोत. पापी वृत्तीचे आम्ही माणसं इकडे नाही आहोत. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं. अरे तुमच्याच तोंडाला आणि धोत्राला वास येतो गोमूत्राचा, मी काय करू त्याला? मी काय करू त्याला? पण आमच्या अंगावरती येत आहात. हा जो काही महाराष्ट्राचा द्वेष आहे, महाराष्ट्र द्वेष्टे, ही सगळी अवलाद बघितल्यानंतर मी तमाम माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनींना आणि बांधवांना एक आवाहन करतोय की सावध राहा, सावध राहा. हे एक तर देश खतम करतायत, देशाचे तुकडे आपण होऊ देणार नाहीत. मुंबई तर ते महाराष्ट्रापासून तोडू शकतच नाहीत. कारण शिवसेना प्रमुखांनी, याच शिवसेना प्रमुखांनी शिवतीर्थावरून इशारा दिलेला आहे की जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याच्या देहाचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. ही शिवसेना जिवंत आहे आणि शिवसेना मुंबईचा लचका कोणालाही महाराष्ट्र दृष्ट्याला तोडू देणार नाही. हा संपूर्ण आमचा इतिहास आहे, ही सगळी आमची वृत्ती आहे, हा आमचा स्वभाव आहे. आम्ही शांत आहोत पण शंड नाही आहोत, अजिबात नाही आहोत. ती आमची संस्कृती आहे. जर आमच्याशी सभ्यतेने वागाल तर आम्ही सुद्धा सभ्यतेने वागू. नाहीतर रामदास म्हणालेच आहेत, भले तरी देऊ काय ती कासेची लंगोटी, नाहीतर नाठाळ्याच्या हाती हाणू काठी. ती काठी बिठी तुमच्याकडे नुसती लाठी काठी असेल, पण आमच्याकडे मनगट असं मजबूत आहे. तलवारीने युद्ध जिंकलं जातं, पण तलवार पकडायला मनगट मजबूत असतं. ते मनगट आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे आणि या महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मर्द मराठी माणसामध्ये आहे. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण हे सांगत 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 सगळं गेलं तर ह्यांचे सगळे जे काही कोण किती म्हणजे पापा मागून पाप ही उघडी पडायला लागतील. जो काही कारभार आम्ही करतो आहोत तो तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करतोय. पण भारतीय जनता पक्ष जे काय करत आहे, अरे निदान या मातीशी तरी आणि तुमच्या मातेशी तरी इमान ठेवा ना. मित्रपक्षाची ठेवू नका. पण ज्या मातीत तुम्ही जन्माला आलात आणि जर आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असेल तर अगदी फटाके नका वाजू, पण निदान खोटं तरी बोलू नका. काय सांगलं म्हणाले, विलासी राजा आणि त्याची अहंकारी मुलं. ठीक आहे ना, मग मी असं म्हटलं तर अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या, हे नुसतं असं असं फिरवत बसायचं. बोट वर केलं की टांग, यांची टांग वर होते, हे बोट वर केलं की हात वर होतो, हे दुसरं बोट केलं की दोन्ही टांगावरती होतात. आता काय काय वर तुमचं काय वरनं काय करतील दोरीवरनं, मला काय माहिती तुमच्या वरच्या जोडीला तुमचं कोणते कोणते अवयव जोडले गेलेत. पण ही कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आता महाराष्ट्राने संपवलेला आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार नाही. इकडे मर्द मावळ्यांचंच सरकार येणार आहे, मर्द मावळ्यांचं सरकार येणार. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनीनो, मी मगाशी म्हटलं की बऱ्याच काही गोष्टी घेऊन आलेलो आहे, पण सगळ्या गोष्टी सांगत बसण्यात तसं काय मला वाटतं उगाच वेळ काढण्यात काय अर्थ नाही आहे. पण एकूण एकच गोष्ट महत्त्वाची जी सांगतो की जे काही चाललेलं आहे संपूर्ण देशात हे फार विचित्र चाललेलं आहे. कोरोनाचं संकट आहेच, जगभरामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था ही खिळखिळी झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष न देता केवळ सरकार पाडापाडी करण्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाला रस असेल तर मला असं वाटतं अराजकाला आपण आमंत्रण देतो आहोत, अराजकाला आमंत्रण देतो आहोत. जे मी येताना बघत होतो कुठल्या तरी एका देशामध्ये धान्याची कोठारं फोडली जात आहेत. कारभार कसा करावा? आपण नेते आहोत, तुम्ही नेते आहात.
ज्या वेळेला मला आठवतंय जून जुलैच्या सुमारास माननीय पंतप्रधानांनी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रमुखांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारलं होतं की चीन हा पुढे सरकतोय, काय करायचं. आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही प्रधानमंत्रीजी तुम्ही नेते आहात, आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, युद्धाच्या काळात आम्ही राजकारण करणार नाही, अजिबात करणार नाही. जे तुम्ही ठरवाल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही लेचेपेचे नाही आहात. मग जर हे आम्ही करू शकतो तर करोनाचं संकट ह्याच्यामध्ये तुम्ही राजकारण करता. मंदिरं उघडा, मंदिरं उघडणार आहे. मला काही हौस नाही की सगळं काही लॉकडाऊन करून दाखवले. काय दाखवलं? टाळेबंदी. अजिबात नाही. लॉकडाऊन करण्याची काही मला हौस नाहीये. सगळ्या गोष्टी हळूहळू करत उघडत जातो आहोत. पण आज जे तुमच्या सरसंघचालकांनी सांगितलेलं आहे की हिंदुत्व म्हणजे नुसतं पूजा अर्चा यांच्याशी जोडला गेलेला तो एक संकुचित शब्द नाहीये. बरंच काय ते बोललेत. मुस्लिम बांधवांबद्दल सुद्धा ते बोललेत. ऐका जरा त्यांचं ऐका. जी शिकवण त्यांच्याकडनं तुम्ही घ्यायला पाहिजे ती न करता त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता जर तुमचं लक्ष खुर्चीवरती असेल तर तुमच्या खुर्चीचे पाय विचार नसल्यामुळे कधी कापले जातील हे सांगता येत नाही. पाया मजबूत पाहिजे. आज सगळी एनडीए म्हणून जी काही आघाडी केली होती ती आघाडी तुटून गेलेली. काय एनडीए शिल्लक नाही राहिलेली. पहिला आपल्याशी खेळ करायला गेलेले आपण तडाखा दिला. अकाली दल गेली. मग मला वाटतं ते गोरखा काय त्यांचं ते गेले, खडसे गेले, आणखीन कोणतरी ते जात आहेत. म्हणून मी परवा मला प्रश्न विचारला की तुमची प्रतिक्रिया काय, तेव्हा मी हेच सांगितलं होतं की यशाची शिखरं पादाक्रांत करतायत. जरूर दहीहंडी फोडायला वरती गेलेत, पण वरती गेल्यानंतर तारेला लटकू नका, कारण खालचं सगळं गेलं. येणार कसे खाली? हंडी आणि तुम्ही दोघे एकदम खाली. दहीहंडी फोडताना सुद्धा पाया मजबूत असावा लागतो. आणि तो जर का पाया तुमच्या मित्रपक्षांचा हल्ला असेल, तुमचे पायाचे दगड जर निष्ठत असतील, विचार नाही, आचार नाही, काही नाही, संस्कृती नाही, तर असं सरकार हे जास्त काळ टिकू शकणार नाही. आमचं सरकार कधी पाडायचं आहे माझं आव्हान आहे, पण तुमचं सरकार पहिलं सांभाळा. कारण एक दिवस जनता उठेल आणि ते म्हणतील हे नाही तर कोण. हा जो काय प्रश्न होता तर जनता म्हणेल कोणी चालेल पण हे नको. हा विचार आता सुरू झालेला आहे. कोणी चालेल पण हे नको. आणि म्हणून मी बिहारच्या जनतेला सुद्धा एक सांगतोय की डोळे उघडून मतदान करा. मी कोणाला करा मला माहिती नाही, ते तुम्ही बघा.